श्री स्वामी समर्थ। तर आज मी घेऊन आलेला आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की अशी काही कामे घरातली ज्याकडे स्त्रियांनी जर थोडं लक्ष दिलं तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल आणि लक्ष्मी मातेचाही नेहमी वास राहील। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विषय असा आहे की घरातली स्त्री म्हणजे लक्ष्मीचं रूप मानतो आपण। कारण काही काही घरामध्ये तर खूप अपमान करतात, अनादर करतात, मारतात स्त्रीला। तर असं नाही करायला पाहिजे। याने काय होतं की घरातली जी स्त्री असते ती तर काही बोलत नाही, पण तिचा जो आत्मा असतो ना, तो त्याला खूप त्रास होतो, तो खूप मनातून काही काही काढत असतो। पण यामुळे काय होतं की माता लक्ष्मी नाराज होत असते, त्या घरात कधीच लक्ष्मी मातेचा वास राहत नाही। त्याच्यानंतर पुढची गोष्ट, ज्या घरामध्ये स्त्रिया या उशिरापर्यंत झोपतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही। म्हणून स्त्रियांनी नेहमी 7 वाजेपर्यंत तरी, एवढ्या लवकर नाही सांगत मी, पण 7 वाजेपर्यंत तरी उठून जायला पाहिजे। कारण सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे, पण 7 वाजेपर्यंत ठीक आहे। तर यामुळे काय होतं की तुम्ही जर लवकर उठलात, लवकर आवरला, तर माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करते। त्याच्यानंतर पुढचं आहे की घरात कोणतेही अतिथी येऊ, शत्रू असो की मित्र असो, त्याला हसूनच चहा पाणी जे असेल ते जेवण वगैरे हे आपण त्याचं केलं पाहिजे। तर असं नाही की शत्रू आहे, मग आपल्याला माहिती पडलं हा आपल्याविषयी आपल्या तिकडं काही बोलतो, मग घरी आलेला आहे मग त्याला काही बोलायचं, तसं नाही करायचं। आपल्याला जरी माहिती असलं की हा आपल्याविषयी इकडं तिकडे सांगतो, तर शेवटी एक गोष्ट विचार करायची की देव आहे शेवटी बघणारा, आपण त्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही। तो घरी आलेला आहे, एक पाहुणं म्हणून आलेला आहे, आपण त्याला चहा पाणी जेवण जे काही असेल ते त्याचं व्यवस्थित करायचं आणि त्याला वाटी लावायचं। तर दुसरी गोष्ट ही, त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरातले जे मोठे असतात, कोणी का असो, सासू कोणी का असो ना, त्यांचा कधीच अनादर करायचा नाही। ते कितीही काही बोले ना, आपण शांत राहायचं। शेवटी ते मोठे असतात। एक दिवस असा नक्की येईल की त्या दिवशी त्यांना त्यांची चूक कळेल आणि मग त्यांना कळेल की तुम्ही किती चांगले आहात म्हणून। तर कसं आहे ना की ते एक शब्द बोलले की आपण 2 शब्द जर बोललो तर घरात खूप भांडणं होतात। म्हणून समोरून जर कोणी काही बोलत असेल तर आपण शांत बसायचं। म्हणजे मी हे नाही सांगत तुम्हाला की सहन करा म्हणून, पण कसं असतं ना, आणि मी मोठ्यांना पण सांगेल, जे कोणी मोठे जर काही बघत असतील त्यांच्या सुनेंना, आपण शेवटी आपली मुलगी पण दुसऱ्याच्या घरीही गेलेली असते, म्हणून आपण कोणाच्या मुलीला कधीच त्रास देऊ नका। तिलासुद्धा आपण मुलगीच माना आणि तिलासुद्धा मुलीसारखंच सांभाळा। म्हणजे तिला जर तुम्ही मुलगी समजला तर ती तुम्हाला तिच्या आईवडिलांसारखंच समजेल आणि ती तुमची आईवडिलांसारखीच काळजी घेईल। म्हणून घरामध्ये वातावरण हे नेहमी चांगलं राहील। त्याच्यानंतर पुढचं आहे की घरात म्हणजे एखाद्या घरात कसं असतं की नवरा येतो कामावरून, नवरा चिडचिड करतो, मग नवरा काही बोलला का परत बायको काही बोलते, मग घरात भांडणं होतात। पण कसं आहे ना, म्हणजे नवरा जो असतो तो बाहेरून काम करून आलेला असतो, बाहेर सगळ्या ठिकाणी त्याला तोंड द्यावं लागत असतं। म्हणून घरी येऊन थोडी चिडचिड झाली पण त्यांची, तर आपण शांत बसून घ्यायचं, नाहीतर ऐकून घ्यायचं। पण ते काही बोलले म्हणून आपण बोलायचं नाही। तेवढी एक गोष्ट समजून घ्यायची की शेवटी माणूस 8-9 तास काम करून आलेला असतो आणि बाहेर कोणी काही बोललं वगैरे तर त्याचा राग घरी निघत असतो। त्याच्यामुळे नवरा काही बोलला पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं। दुसरं काही नाही होणार, ते एक शब्द बोलतील, तुम्ही 2 शब्द बोलणार, घरात भांडणं होतील, घराचं वातावरण बिघडेल। म्हणून ही एक गोष्ट थोडीशी समजून घ्यायची। त्याच्यानंतर घरामध्ये प्रत्येक स्त्रीचा हा मान म्हणजे आदर झालाच पाहिजे। स्त्रीला कधीच शिवीगाळ करू नये, कधीच मारू नये, कारण एक ते देवीचं रूप असतं, लक्ष्मीचं रूप असतं आणि आपण तिचा जर अनादर केला तर घरात लक्ष्मी माताही येत नसते, लक्ष्मी माताही नाराज होत असते। कारण मी तरी मानते अशी की स्त्री ही स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे की ती सगळं काही मॅनेज करू शकते। शेवटी आजकाल तर आपण बघितलेलंच आहे की स्त्रिया किती पुढे गेलेल्या आहेत। म्हणजे घरातलं काम करून, मुलं सांभाळून बाहेर कामाला जातात, एवढी शक्ती स्त्रीमध्ये दिलेली आहे। म्हणून फक्त ह्या गोष्टींचं लक्ष ठेवा। काही गोष्टींकडे आपण जर दुर्लक्ष केलं ना, तर घरात नक्की सुख शांती राहील आणि तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा सुद्धा नेहमी वास राहील। त्याच्यामुळे जे सांगितले त्याकडे फक्त लक्ष द्या। श्री स्वामी समर्थ।